वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शान्ताकारं बुद्धेश्वरं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवेद्यानुगम्यं वन्दे कृष्णं भवभयानं सर्वलोकैकनाथं गोपाल कृष्ण भगवान की जय। 7वा दिवस प्रारंभ। एकादश स्कंद। श्रीकृष्णांचा जन्म अवतार हा विनाशायच दुष्कृताम असा होता हे तर सर्वश्रुत आहे। कृष्णांनी त्यांच्या बालचरित्रापासूनच हे कार्य सुरू केले होते। पाळण्यात पडून राहण्याच्या काळापासून रांगणे, खेळणे, वनात गोरक्षण करणे, मथुरेत, मेळ्यात आणि पुढे तारुण्यातही त्यांनी अनेक दुर्जनांचा नाश केला, पृथ्वीचा भार कमी केला। पृथ्वीच्या विनंतीवरूनच झालेला हा अवतार आहे, त्यामुळे अवतार कार्यच हे आहे। हस्तिनापुरात कौरवांनी कपट दूताच्या माध्यमातून पांडवांना हरविले। द्रौपदीची भर सभेत विटंबना केली, तेव्हा कौरव पांडव युद्धाच्या निमित्ताने अनेकांचा संहार करूनही पृथ्वीचा भार कमी केला। पण स्वतःच्या वंशात यदुवंशात सुद्धा अनेक उद्धट व उद्दाम वीर होते। कृष्णांच्या अलौकिक शक्तीमुळे ते सर्वच अजय होते। स्वतःचाच वंश असल्यामुळे समर्थ असूनही ते वंशाचा नाश करू शकत नव्हते प्रत्यक्ष। म्हणून त्यांनी विचार केला की वंशवनात, वेणूच्या वनात प्रचंड वाऱ्यामुळे आपापसातच बांबूंचे घर्षण होते व अग्नी उत्पन्न होतो। एकमेकांवरच घर्षण केल्यामुळे तो अग्नी त्यांचेच भक्षण करतो। तसे या यादवांनाही अंतर्गत कलहाद्वारे संपवावे लागेल। वेणुस्तंभस्य विनिमीव शांतमुपय मिधाम। विश्वामित्र, कण्व, असी, दुर्वास इत्यादी अनेक ऋषी पिंडार क्षेत्री आले। त्यावेळी यदुकुल कुमारांनी उद्धटपणाने सांबाला स्त्रीवेश करून त्या परम तपस्वी ब्राह्मणांसमोर नेले। त्यातील एकाने विचारले, हे ब्रह्मवंदांनो, ही सुंदरी गर्भवती आहे, तिची प्रसूतीची वेळ आलेली आहे, पुत्र व्हावा अशी तिची इच्छा आहे। आपण सर्व त्रिकालदर्शी आहात, तेव्हा कृपा करून हिला काय होईल ते सांगावे। ऋषींना आपली चेष्टा चालली आहे हे कळले। त्यांनी शाप दिला, मूर्खांनो, याला लोखंडी मुसळ होईल आणि ते तुमच्या कुळाचा नाश करेल। हे ऐकून ते कुमार घाबरले। सांबाच्या पोटावरील कपडे काढले तर त्यातून लोखंडी मुसळ बाहेर पडली। राजा उग्रसेनाला त्यांनी सर्व घटना सांगितली आणि ते मुसळ तेथे ठेवले। राजांनी त्याचे चूर्ण करून उरलेल्या तुकड्यांसह समुद्रात फेकून दिले। तो चुरा वाहत वाहत किनाऱ्यावर आला आणि त्याचे लवाळे झाले। तो तुकडा एका पारध्याने शिकारीसाठी आपल्या बाणाला लावला। त्या लवाळ्याचे लोहदंडात रूपांतर होईपर्यंत नारद वसुदेवाकडे गेले आणि त्यांना जनक व 9 योगीश्वरांचे बद्दल वर्णन केले। कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविरोत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन असे ते 9 पुत्र भारतवर्षाचे आत्मज्ञानी होते। ते सर्वत्र स्वच्छंद विहार करीत असत। ते जेव्हा विदेह राजाकडे आले तेव्हा तिथे यज्ञ सुरू होता। सर्वांनी त्यांचा यथायोग्य आदर सत्कार केल्यावर राजाने विचारले, मनुष्य मात्रांच्या कल्याणासाठी सत्संगही परमात्मा प्राप्ती करून देणारा असतो असे आम्ही ऐकले आहे। असे म्हटल्यावर क्रमाक्रमाने त्या 9ही योगेश्वरांनी राजाला उपदेश केला। नश्वर पदार्थाविषयी ममत्व आणि त्यावरील स्वामित्वाचा अहंकार, त्याच्या रक्षणार्थ चित्तक्षोभ होतो व भय उत्पन्न होते। त्याचा समूळ नाश भगवंताच्या नित्य उपासनेने होते। स्वप्नामध्ये स्वप्न पाहावे असे जागेपणी विविध मनोरथांमुळे सृष्टीचे लोभस्वरूप दृश्य होते। भगवत चिंतनाने यातील ममत्व संपते व निर्भयता मिळते। जो संपत्ती किंवा शरीर याविषयी हे माझे, हे त्याचे असा भाव ठेवतो तो कर्मबंधनात अडकतो। जो असे मानित नाही त्याला संभव प्राप्त होतो। विषयभोगाच्या किंवा मोक्षाच्या प्राप्तीसाठी अनेक सृष्ट पदार्थ निर्माण झाले, त्यात पंचमहाभूतांचे माध्यम घेतले। हे करण्यासाठी जी शक्ती वापरली गेली तिलाच माया म्हणतात। आपले मन ज्यांच्या ताब्यात नाही त्याला स्थूल बुद्धीमुळे माया कळतच नाही आणि तो विकारवशतेमुळे मुक्तीला मुकतो। स्त्री, पुरुष, पिता, पुत्र, भाऊ, बहीण इत्यादी नात्याने बांधलेली माणसे सुखासाठी कर्मे करीत असतात, मात्र त्यातून सुखापेक्षा दुःखच जास्त निर्माण होते। त्यापेक्षा आपले कल्याण व्हावे असे ज्याला वाटते त्याने गुरूंना शरण जावे। ते गुरु ब्रह्मज्ञानी, शब्दज्ञानी आणि शांतचित्त असावेत। आत्मकल्याणासाठी इच्छा असणाऱ्यांनी आपल्या गुरुलाच आपला आत्मा किंवा देव मानून सेवा करावी, म्हणजे प्रत्यक्ष भगवंत संतुष्ट होतात। शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या इंद्रियजन्य ज्ञानाने ज्याचा बोध होऊ शकत नाही
ज्याला वेद ही नीती म्हणतात तोच भगवान नारायण आहे. गुरूंकडून मंत्र दीक्षा घेतल्यावर योग्य ते अनुष्ठान करावे. स्नान संध्या करून आराध्यासमोर बसावे. तत्पूर्वी जागा आसन वगैरे स्वच्छ करावे. पूजा साहित्य एकत्र करावे. ते मनानेही केले तरी उत्तम, पण त्यासाठी आधी प्रज्ञा प्रतिष्ठित व्हावे लागते, म्हणजे आराध्याशी एकलीनता आली पाहिजे. यम नियम आसन प्राणायामाचा अभ्यास झाला पाहिजे. डोळे मिटले की हृदयात तीच मूर्ती दिसली पाहिजे. ध्यानात त्यांचे सर्व अंग उपांगे आयुधादी यांचे अर्घ्य पाद्य वगैरे पूजा करावी. गंध फूल अलंकार समर्पण करताना स्पर्शाची जाणीव होणे हे तद्रूपतेचे लक्षण आहे. देवतेला वाहिलेल्या गंध फूल अत्तर चंदन हे आपल्याला त्यांचा सुगंध देत असावे. मला तर आराध्याला कुंकू लावताना देवाच्या नाकावर पडल्याचेही जाणवले आणि चंदन गंध लेपन करताना पहिल्याच वेळी चंदनाच्या स्पर्शाने त्वचेला झालेला थंड स्पर्श शिरशिरी उठून गेला. तसेच नैवेद्याचे जेवू घालतानाही पदार्थाचा सुवास, स्पर्शातील गरमपणाची ऊब तीही जाणवते. हा शब्दश्चल वाटला तरी जाणीव कोणत्या पातळीवर येते इतके तरी त्यातून ज्ञान मिळू शकते. असो, अशा प्रकारे पूजन करण्याने सद्योन्मुक्ती मिळतेच. भगवंताच्या अनंत अवतारांचे आणि अनंत गुणकीर्तीचे वर्णन त्या योगेश्वरांनी केले. करभाजन योगींनी भगवंताचे वेगवेगळ्या युगातील अवतारांचे रूप रंग वगैरे विषयी वर्णन केले. सत्ययुगात शुभ्रवर्ण चतुर्बाहू जयधारी, त्रेतायुगात रक्तवर्ण चतुर्भुज व यज्ञ रूपात द्वापरयुगात सावळा रंग चतुर्बाहू आहेत. कलियुगात कृष्णवर्ण इंद्र नील वर्णकांती आयुध विराजित आहेत. नामसंकीर्तनाद्वारे त्यांची आराधना करावी, म्हणजे ते उपासकाला प्रसन्न होतात. जो कर्तृत्वभाव सोडून शरणागत भावाने प्रभूची उपासना करतो त्याचा शोक मोह वगैरे संपून तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो. उद्धव उपदेश अवतार कार्य समाप्तीची नांदी. देवांनी श्रीकृष्णांना वंदन करून त्यांची स्तुती केली. आता पृथ्वीचा भार कमी झालेला आहे, अर्थात अवतार कार्य संपले आहे असे आम्हास वाटते. आपण हे योग्य समजत असाल तर आपल्या धामाला परतावे. आम्ही सर्व देवलोक आपल्या आगमनाची प्रतीक्षा करीत आहोत. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्मदेवा तू ठरवलेस ते मीही अगोदरच ठरवले आहे. पृथ्वीचा भार आता मी उतरवला आहे, पण माझ्या केवळ साहचारानेच उन्मत्ताप्रमाणे वागणारे हे यदुकुलजन फार शूर पराक्रमी झालेले आहेत. त्यांच्या अथांग शौर्याने ते पृथ्वीच गिळून टाकतील. मी स्वतः किनाराहून त्यांना रोखले आहे. त्याचा निपात केल्याशिवाय जर मी स्वधामाला गेलो तर हे जगाचा विध्वंस करतील. तेव्हा हे ब्रह्मदेव, ब्राह्मण शापामुळे यदुकुळाचा अधोपात सुरू झालाच आहे. अंत मी करीन आणि स्वधामाला येईन. त्यावेळी द्वारकेत मोठे अपशकून होऊ लागले. श्रीकृष्णांनी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांना सांगितले की आपण हे स्थान सोडावे. आजच आपण प्रभास क्षेत्रासाठी प्रस्थान करू. चंद्राला झालेला क्षयाचा शाप त्याच क्षेत्रात गेल्यावर संपला. आपणही तेथे जाऊ. नौकेने जसे समुद्र पार करतात तसे आपण दानाने पातकाचा समुद्र पार करू. श्रीकृष्णांचे बोलणे अपशकून आणि प्रस्थानाची तयारी पाहून उद्धव म्हणाला, देवा, आपण या लोकाच्या त्यागाची तुमचीही तयारी आहे. मलाही सोबत घेऊन चला. उद्धवाची विनंती ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे, मी सांगतो तसे कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. या जगात जे जे दिसते ते मनाच्या कल्पनाविलासामुळे दिसते. विविधता असल्यामुळेच त्यात गुणदोष दिसतात. एकत्वात तुलना संपते, म्हणून गुणही नाही दोषही नाही. आत्म्याने देहाचा आधार ठेवला आहे. तोवर मन बुद्धी एकाग्र करावी, म्हणजे कर्म अकर्म विकर्म याचा बाद राहत नाही. म्हणून तू आधी सर्व इंद्रिय मन ताब्यात ठेव. सर्व जगे आपल्या आत्म्यातच समाविष्ट आहे अशी भावना कर, म्हणजे आत्मा परमात्मा भेद नसल्याचे जाणवेल. अवधूत गीता. उद्धवा, जगामध्ये व्यवहार काटेकोरपणे सांभाळणारे जे लोक आहेत ते स्वतःचा उद्धार करून घेतात. या संबंधाने राजा यदूला अवधूतांनी स्वतःविषयी सांगितले. राजन, मी स्वच्छंदपणे फिरत असताना अनेकांकडून माझ्या बुद्धीनेच ज्ञान मिळविले. मी एकूण 24 गुरु केले. पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, हरिण, मासा, पिंगला, टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा, साप, कोळी, कुंभार, माशी या 24 गुरूंकडून मी त्यांच्या आचरणातून शिकवण घेतली. असे सांगून अवधूतांनी यदूला त्या प्रत्येकाचे गुण वैशिष्ट्य सांगून ते आत्मसात केल्याचे सांगितले. पृथ्वीकडून क्षमा परोपकार, वायू सर्वत्र संचार करूनही कोठेच गुंतत नाही, आकाश सर्वत्र व्यापले असले तरी सर्वाहून अलिप्त असते, पाण्याकडून शुद्धता आणि पावित्र्य, सूर्यापासून अनासक्ती,
कबुतरामध्ये कुटुंबाविषयक अत्यासक्ती व त्यामुळे सर्वनाश होतो हे जाणून अनासक्ती, अजगरापासून दैवावर विसंबून कालक्रमणा करणे, समुद्रापासून धीर गंभीरता, पिंगला वैश्यकडून आशाबद्ध होऊ नये, कुरर पक्षाकडून संग्रह न करणे, बालकाकडून मानापानाविषयी, विरक्त कुमारिकेकडून एकेकटे राहणे, कोळी कीटकापासून विश्व हे ब्रह्मच आहे, कुंभार माशीकडून कोणत्याही मार्गाने सतत भगवंताचे चिंतन केले तर भगवत प्राप्ती होते. असे अनेक गुण मी अनेकांकडून शिकलो, त्यामुळे मला वैराग्य प्राप्त झाले. त्यावरून माझा निष्कर्ष तुला सांगतो ते ऐक राजा. हे शरीर प्राप्त होणे हे दुर्लभ आहे. पुरुषार्थ साधन हे देहाने शक्य आहे. म्हणून यावत शरीर आहे तोवरच स्वतःच्या कल्याणार्थ झटावे. जीवनात अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते. म्हणून एकाच गुरुकडून सर्व काही मनावर ठसत नाही. अनेकांचे ब्रह्माबद्दल अनेक विचार असतात. ते सर्व काही आपण आत्मसात करू शकलो नाही तरी दृष्टिकोन शुद्ध होण्यास मदत होते. कुणाचे खरे कुणाचे खोटे या तुलनेत पडले तर भ्रम होतो. एकट्याचेच ऐकले तर एकांगी विचाराने अहंकार उत्पन्न होतो. दोन्हीमुळे आपलीच प्रगती खुंटीत होते. मायेमुळे शोक मोह दुःख सुख दुःख प्राप्त होत असते. स्वप्न म्हणजे बुद्धीला भास होणे. तसेच आपला संसार हा आत्मासाठी भास आहे. विद्या आणि अविद्या ही दोन्हीही माझीच रूपे आहेत. विद्या मोक्षाचे तर अविद्या बंधनाचे कारण आहे. विद्या म्हणजे मला जाणणे आणि अविद्या म्हणजे संसाराला जाणणे होय. शोक दुःख करणारा बद्ध आहे तर सुखदुःखात सम राहणारा मुक्त आहे. शब्दज्ञानी माणसाला परब्रह्माचा अनुभव आला नाही तर त्याची ज्ञानसाधना वाया गेली असे समज. उद्धवा, असे अनुभव शून्य ज्ञान, दुर्गुणी मुले, अपात्र माणसाला दिलेले दान हे मनुष्याला दुःख देत असते. अभिमान करू नये, ढोंगही करू नये. तसेच आपण केलेल्या कर्माचा डांगोरा पिटू नये. मला अर्पण केलेली वस्तू आधीच दुसऱ्या देवतेला अर्पण केलेली नसावी. इतकेच नाही तर मला अर्पण केलेला दीपाचा प्रकाश ही स्वतः भोगू नये. आपल्याला सर्वात प्रिय असलेली वस्तू मला अर्पण करावी, म्हणजे ती वस्तू अनंत पटीने फळ देणारी होते. सुदाम्याचे पोहे आणि द्रौपदीने बांधलेली चिंदी दृष्टांत रूप आहेत. यज्ञ यागादी इष्ट आणि सर्वांसाठी केली ती पूर्त ही सुद्धा माझीच पूजा आहे. उद्धवाला इथे त्यांनी सत्संगाचा महिमा सांगितला आहे. सत्संगामुळे भक्ती साधते, ती परमात्म प्राप्ती करून देते. योग तप स्वाध्याय इष्ट अपूर्त दक्षिणा व्रते तीर्थे वगैरे साधनांनी मात्र ती लवकर मिळत नाही. शास्त्र पाणी प्रजा देश काल कर्म जन्म ध्यान मंत्र आणि संस्कार या 10 विधीमुळे गुणांची वाढ होऊ शकते. सत्व रज तमादी गुण लक्षात घेऊन सत्वगुण वृद्धी केली म्हणजे ही माझी प्राप्ती सुलभ होते. त्यासाठी सात्विक पदार्थांचे सेवन श्रवण दर्शन केले की आत्मज्ञान होते. भगवंताचे ध्यान करताना प्राणायाम करावा, नाडी शोधन करावे व हृदय कमलात त्यांची मूर्ती सायुध सशस्त्र सुकुमार सालंकृत सजल जलद्रूप अशी स्थापित करावी. असे ध्यान साधले म्हणजे चित्त एकाग्र होते. एक ज्योत दुसऱ्या ज्योतीत जशी विलय पावते तसे तो भक्त माझ्याशी एकरूप होतो. त्याच्या मोक्षाची द्वारे उघडतात. माझ्या प्राप्तीमुळे भक्तीमुळे काही सिद्धीसुद्धा प्राप्त होतात. अष्टमहासिद्धी व 10 इतर सिद्धी या माझेच रूप आहेत. योगी भक्तांना मी त्या प्रदान करतो असे भगवंतांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या विभूतीचे वर्णन सांगितले. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, मी सांक्षेपाने तुला हे सांगितले. माझ्या व्यतिरिक्त कोणताही पदार्थ कोठेही असत नाही. परमाणूंची ही गणना काही काळाने का होईना पण होऊ शकते, परंतु माझ्या विभूतींची गणना कुणीही करू शकणार नाही. कारण अनंत कोटी ब्रह्मांडेच मी निर्मिली आहेत, अर्थात त्या सर्वात मी व्यापून राहिलो आहेच. वर्णाश्रम धर्म निरूपण. उद्धवाने विचारले, भगवन, आपण धर्माचे अनुष्ठान करणाऱ्याला आपली भक्ती प्राप्त होते असे म्हणालात. तो धर्म कोणता, तो आश्रम कोणता आणि तो कसा अनुसरावा ते मला सांगा. उद्धवाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा, तुझ्या या प्रश्नामुळे सर्व वर्णाश्रमांच्या लोकांना याचा लाभ होईल. द्वापर युगाच्या आरंभी हंस नावाचा एकच वर्ण होता. त्यावेळी जन्मतच सगळे कृतकृत्य होते. त्यांना करण्यासारखे शिल्लकच नव्हते. त्यामुळेच त्या युगाला कृतयुग म्हणत. त्यानंतर त्रेतायुगाच्या आरंभी माझ्या हृदयातून ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद प्रगट झाले. होता अध्वर्यू उद्गाता असे यज्ञाच्या रूपे प्रगट झाली. नंतर 4 वर्ण प्रगट झाले. त्यासोबतच त्यांचे धर्मही आले. धर्म हीच त्या वर्णाची ओळख होती. त्या वर्णाची गुणकर्म अन्यान्य ग्रंथातून
वर्णिली आहेत आणि सांप्रती सर्वज्ञातही आहेत. आपत्कालीन परिस्थितीशिवाय स्वधर्म त्याग करू नये. आपत्तीत आपल्या खालच्या वर्णाचा धर्म चरितार्थ स्वीकारावा आणि परिस्थिती निवळता स्वधर्म आचरावा. आपल्यापेक्षा नीचाची सेवा करू नये. स्त्रिय कामेन नश्यंती ब्राह्मणो हीन सेवया या वचनातही ते स्पष्ट केले आहे. संन्यास ग्रहण करणाऱ्याने यज्ञ करून आपले सर्वस्व पृथ्वीजान देऊन टाकावे. इष्टवा यथोपदेशम माम तद्वा सर्वस्व व्रतविजे. ब्रह्मचार्याने गुरु उपासना करावी. गृहस्थांनी यज्ञ, दान, तप आणि कुटुंबाचे भरण पोषण करावे. वानप्रस्थाने सर्व आसक्ती सोडण्याचा अभ्यास करावा व संन्याशाने सर्व संघ परित्याग करून एकांत सेवन करावे असा सामान्य आचार वर्णिला. प्रत्येकाने आपल्या स्थितीतून उच्च स्थिती प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. आहार शुद्धो सत्वशुद्धीही हे जसे सत्वगुण वृद्धीसाठी सांगितले आहेत. जीवनयापन करीत असताना या सर्व तंत्राची माहिती किंवा यथायोग्य मार्गदर्शन व्हावे म्हणूनच गुरु असावा असा सर्वांचाच सामान्य भाव असतो. प्रत्येकाला आपल्या कल्याणाची इच्छा असतेच म्हणून तो योग्य गुरु करण्याच्या विचारात असतो. 2 प्रहरची भ्रांत ज्याला पडली असेल त्याने कनिष्ठ वृत्ती धर्म स्वीकारावा असे भगवंतांनी वर्णाश्रम धर्म निरूपण अध्यायात वर्णन केले आहे. अर्थात आपला प्रयत्न अधिक वर जाण्याकडे असला पाहिजे म्हणून गुरुसुद्धा कोणाला करावे म्हणावे ते कूर्म पुराणात 12व्या अध्यायात 13व्या श्लोकात सांगितले आहे. उपाध्याय पिता माता ज्येष्ठो भ्राता महीपतीही मातुलः श्वशुरश्चैव मातामह पितामहे वर्णज्येष्ठो पितृव्यच सर्वे ते गुरवः स्मृताः. गुरु करण्यास योग्य अशा 11 जणांची ही यादी आहे. पहिलाच क्रमांक आपल्या कुलगुरूंचा आहे. पिता, माता, भ्राता, मामा, सासरा आणि चुलता, आजोबा हे सगळेच आपापल्या वर्णातील आहेत पण वय परत्वे श्रेष्ठ आहेत. यांना वगळले किंवा त्यांचा तसा अधिकार नसला तर मात्र वर्णज्येष्ठातून गुरु करावा लागतो. कारण तुकाराम महाराजांनीही त्यांच्या गाथेत म्हटले आहे, ज्याचे करावे वचन त्याचेच येती गुण अंगाचेनी. ज्याच्याबरोबर राहू, ज्यांच्या संगे खाऊ, ज्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागू त्याचेच गुण आपल्याला चिकटतात. ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही तर गुण लागला अशी जी ग्रामीण म्हण आहे त्याचाही इत्यर्थ हाच आहे. कर्मविपाक सिद्धांताबद्दल ज्यांना ठाऊक आहे त्यांना हे माहीत आहे की प्राप्त जन्म हा पूर्वकर्मानुसंधाने असतो. ज्याचे उच्च कोटीचे कर्म तो उच्च कोटीत, ज्याचे नीच कोटीतील कर्म तो हीन कोटीत जन्म घेतो. म्हणूनच उन्नयनासाठी आपल्यापेक्षा वरच्याचा हात धरावा. आपल्यापेक्षा खालच्या वर्णातील महनीय व्यक्तींबद्दल आदर जरूर असावा. जसे कोणत्याही रस्त्याने गेले तरी गंतव्यस्थान येऊ शकते पण आपल्याच मार्गावर पुढच्या टप्प्यावर जाणे, त्यासाठी त्या मार्गावरचे ज्ञानी यांचा मार्गदर्शनार्थ स्वीकार करणे हेच प्रगतीचे ठरते. म्हणून गुरु करताना स्वमती प्रकाश आवश्यक आहे. जिकडे गर्दी जास्त, जिकडे सभेला प्रचंड उपस्थिती असते, ज्याचे वक्तृत्व चांगले आहे, जिकडे जेवणावळी रोज घडतात, जिकडे समभाव संचार आहे, विधी निषेधच नाहीत तर असा गुरु करू नये. सांप्रत मठ महंती बाबा महाराज श्री 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 चे बाहुल्य आहे. कुठे तर फोटो समाधीच गुरु आहे. आपल्या प्रश्नावर मार्गदर्शन अपेक्षित असल्यामुळे एका जगद्गुरूंनी त्यांच्या प्रवचनातून गुरु हा प्रत्यक्ष असावा, जिवंत असावा असे प्रतिपादन केले होते. इतक्या निर्बंधाचा विचार केल्यावर आजच्या स्थितीची पतनावस्था लक्षात आल्या वाचून राहत नाही. आज मोठ्या प्रमाणात आम्ही गुरु मानला, गुरुच समजणे, वर्णाश्रमाविषयी अज्ञान असताना गुरु करणे, समजणे, गुरु पावला म्हणणे, कानातच मंत्र सांगितला तर गुरु समजणे आपल्याला कुठे नेत आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. आज आपल्याला कसेही वाटले तरी तो दुःख परव्यवसायी आहे हे जाणले पाहिजे. असो, यानंतर उद्धवाला ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग विषयी विवंचून सांगितले. गुणदोषाविषयी सांगताना भगवंत म्हणाले, गुणस्थान भेदाने दोष होतो. मंत्र गुरुमुखाने ऐकूनच शुद्ध होते. कोणतेही कर्म मला समर्पित केल्याने शुद्ध होते. शास्त्राने एखादी गोष्ट कुणाला विहित म्हणून सांगितली तर तो गुणकारक होते, तर ज्याला निषिद्ध सांगितली त्याला दोषकारक होते. सुरापान हे पातक असले तरी ते पतितासाठी नाही, कारण जमिनीवर असलेला आणखी किती खाली पडणार. गृहस्थाला पत्नी आवश्यक, यतीला स्त्री निषिद्ध म्हणूनच. गुणदोष त्रिशीर्दोषा
गुणस्तुहु भयवर्जिता असे म्हटले आहे. म्हणून कुणाचेही गुणदोष वर्णन न करणे हा गुण ठरतो. तितिक्षु ब्राह्मण. उद्धवाने भगवंताला विचारले, हे भगवान, आपले चरण स्मरण करून धर्मपालन करणारे व असे न करणारे सुद्धा त्यांचा स्वभाव बदलत नाही, त्यांना काय म्हणावे? श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, माणसाला बाणादी शस्त्रानेही जेवढे घाव बसत नाहीत तेवढे दुर्जनांच्या वाणीने होते. या संबंधीची एक गोष्ट आहे, सांगतो, ऐक. अवंती नगरात एक ब्राह्मण राहत होता. शेती व व्यापार करून तो श्रीमंत झाला होता, परंतु तो लोभी, कंजूष व क्रोधी होता. त्या धनाचा तो सुखोपभोगासाठी वापर करीतच नसे. पुत्र, बांधव, पत्नी यांनाही तो आनंदी ठेवीत नसे, मग आप्तेष्टांना तर सोडाच. स्वतःचे ब्रह्मकर्मही करीत नव्हता, त्यामुळे सर्वजण त्याच्यावर नाराज होते. नित्यकर्म, पंचमहायज्ञ न करण्याचे त्याचे धन काही चोरांनी लुटले, काही नातेवाईकांनी घेतले, कररूपाने काही राजाने घेतले. आता तो कफल्लक झाला. तेव्हा त्याला आपले कृतकर्म आठवले. गृहस्थ धर्म म्हणून जे जे करणे आवश्यक आहे त्याला पैशांचा व्यर्थ वेळ समजून काहीच केले नाही. खाऊ घालण्यात कृपणता केली. तेव्हाच धनाचा वापर केला असता तर उपभोगांचा आनंद मिळाला असता. पत्नीमुळे आप्त यांचे संबंध प्रेमळ झाले असते. आता सर्व पैसा गेला. देव कार्य करूनही पुण्य मिळाले नाही. गृहस्थ धर्म करून त्यांचेही प्रेम मिळवले नाही. धन मिळवणे, ते वाढवणे, त्याचे रक्षण करणे या चिंतनेस तो कष्टी होत असतो. समस्यांच्या निवारणार्थ आणि उपभोगार्थच हे धन साधन आहे, हेच त्याला कळत नाही. आपले जीवन पैसा कमावण्यासाठी नसून पैसे सुखी जीवनाचे साधन आहे. चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, काम, क्रोध, गर्व, अहंकार, वैर, भेदबुद्धी, अविश्वास, स्पर्धा, लंपटपणा, जुगार आणि मद्य हे 15 अनर्थ या अर्थामुळे होतात. म्हणून अर्थ नावाच्या अनर्थाला दूर ठेवले पाहिजे, असे चिंतन त्या ब्राह्मणाला सर्व पैशांचा नाश झाल्यावर सुचले. यामुळे कंजूषपणा ऐहिक बिघडले आणि धर्मकर्म राहिल्यामुळे परलोकहित बिघडले. सर्व संपत्तीचा नाश झाल्यावर त्या ब्राह्मणाला उपरती झाली. मानसिक यातनामुळे त्याचा कंठ अवरुद्ध होऊ लागला, अश्रुपात होऊ लागला आणि संसारच असार आहे असे वाटून त्याला वैराग्य आले. त्याला वाटले, भगवंत प्रसन्न झाल्यामुळेच त्यांनी माझी ही अवस्था केली आहे, कारण वैराग्यच माणसाला संसार बंधनातून सोडविते. त्यामुळेच माझ्या धनसंपत्तीचा नाश करून भगवंतांनी मला वैराग्य दिले. जर आणखी काळ मी राहीन तर तपाचरणाने हे शरीर क्रश करून टाकीन किंवा ज्ञानाने लय करीन. त्याच्या अंतकरणात असा विश्वास जागा झाला. सर्व काही यदृच्छेने होते. सुख, दुःख, मान, अपमान सर्व द्वंद्वे त्याचीच रूपे आहेत. त्यामुळे सुखाने हर्षित किंवा दुःखाने विचलित न होता तो विचरण करू लागला. लोक त्याला वेडा समजून त्रास देत, कुणी त्याची भिक्षाच ओढून नेत, कुणी त्याची छाटी दंडच पळवीत, कुणी अंगावर घाण टाकीत. पण तो सगळ्या प्रसंगी शांत, स्थितप्रज्ञेसारखा राहायचा. तो कधी कधी म्हणे, माणसाला सुख किंवा दुःख दुसरा कोणी देत नसतो, हा तर त्याच्या मनाचा भ्रम आहे. स्वतःच्या अज्ञानानेच तो आपले शत्रू मित्र ठरवतो. मी आणि माझे हे त्याच्या अहंकाराचेच रूप आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी भगवंताने केल्या असमजणे किंवा जे केले ते भगवंतासाठी केले, आले ते भगवंतामुळे आले, गेले ते भगवंताने नेले अशी मनाची धारणा ठेवून संसार प्रपंच केला तर सुखदुःख वगैरे कोणतेही द्वंद्व माणसाच्या चित्ताला भ्रमित करू शकत नाहीत. भगवंतांनी केलेला उपदेश शिरोधार्थ मानून उद्धव बद्रिकाश्रमात जाऊन तपपूत जीवन व्यतीत करून भगवत स्वरूप प्राप्त करते झाले. श्रीकृष्णांनी उद्धवाला निमित्त करून सर्व जगालाच आत्मकल्याणाचे मार्ग प्रकाशित केले. भ्रमर ज्याप्रमाणे फुलातून फक्त मकरंदच सेवन करतो, त्याप्रमाणे कृष्णांनी वेदात असलेल्या आणि माणसाला आवश्यक असणाऱ्या धर्मपुष्पातून मकरंद काढून आपणास दिला आहे. तो सेवन करून स्वकल्याण करावे. यदुकुलाचा संवार. श्रीकृष्णाचा परमभक्त उद्धव बद्रिकाश्रमात गेल्यावर द्वारकेत श्रीकृष्णांनी काय केले असे परीक्षिताने विचारले. श्री शुकाचार्य म्हणाले, श्रीकृष्णांनी सर्व लोकांना भरसभेत सांगितले की सध्या भयंकर अपशकुन होत आहेत, तेव्हा आपण स्थान त्याग करून प्रभास क्षेत्री जाऊ, तेथे स्नान दान वगैरे करू, म्हणजे या अमंगलाचा नाश होईल. त्याप्रमाणे सर्वजण समुद्र पार करून प्रभास क्षेत्री आले. देवाचे पूजन, पुण्यावाचन, अभिषेक वगैरे यथासांग करून गायी, हत्ती, घोडे, भूमी, सुवर्ण इत्यादी ब्राह्मणांना दान केले आणि तेथेच काही यादवांनी मदिरा सेवन केली. मद्याने बुद्धी भ्रष्ट होत असते. क्षुल्लक कारणावरून तेथे त्या गर्विष्ठ वीरांमध्ये भांडण झाले. हळूहळू प्रत्येकाच्याच बुद्धीला त्या मदिरेने चूड लावली. भांडणांचे लोण पसरू लागले. क्रुद्ध झालेल्या यादवाने धनुष्य, भाले, तलवारी इत्यादींनी युद्ध केले
सगळी हत्यारे संपून गेल्यावर ते त्या समुद्र किनाऱ्यावरील गवतच उपटून एकमेकावर वार करू लागले. रागाच्या भरात विवेक राहत नाही. त्या ब्राह्मणांच्या शापाने झालेले ते मुसळ, त्याचा चुरा आणि त्यापासून उगवलेले ते गवत एखाद्या तीक्ष्ण शस्त्रासारखे एकमेकावर पडू लागले आणि यादववीरही पडू लागले. अशा तऱ्हेने सर्व यदुकुळाचा नाश झाला. श्रीकृष्णाला वाटले आता पृथ्वी भाररहित झाली आहे. हा संहार पाहून बलरामांनी योगाद्वारे शरीर त्याग केला. भगवान श्रीकृष्ण कशानेही क्षुब्ध होत नाहीत. यदुकुल संपल्यावर ते शांतपणे उजव्या मांडीवर डावा पाय ठेवून बसले होते. त्यावेळी ते दृश्य हरिण मुखसदृश्य दिसल्याने व्याधाने बाण मारला. भगवंतांनी परमधाम प्रस्थान केले. त्याचे जन्म, लीला, चरित्र आणि स्वधाम गमन पाहण्यासाठी सर्व देव आले. पुष्पवर्षाव केला. श्रीकृष्णांनी आपलीच विभूती असलेल्या ब्रह्मदेवादींना पाहिले आणि आपले नेत्रकमल बंद केले. हे ऐकल्यावर परीक्षिता, तुझे आजोबा अर्जुन इत्यादींनीही स्वर्गारोहण केले. 11 स्कंद समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय. 12 स्कंद. राजा परीक्षिताने विचारले, मुनिवर्य, श्रीकृष्णाच्या स्वधाम गमनानंतर पृथ्वीवर कोणी राज्य केले? खरे तर श्रीकृष्णांच्या महाप्रयाणाच्या वृत्तांतानंतर परीक्षिताचे सर्व बंध सुटायला हवेत, हृदयग्रंथी तुटायला हव्यात आणि मन चित्त निर्विकार निर्विचार होऊन प्रभुपदी लीन व्हावयास हवे. त्याला आता पृथ्वीवर पुढे काय होईल याविषयी चिंता नसली तरी चिंतन तरी कशाला हवे होते. सामान्यपणे कुणालाही आपल्या अंतानंतरच्या स्थितीविषयी जिज्ञासा नसते. गृहस्थही आपल्या मागे काय होईल याचा विचार करीत नाही. फार तर आपली संपत्ती कोण किती घेईल याबाबत जागरूक असतो. पण या कर्तव्यातून मुक्त झालेला स्वतःच्या परम कल्याणाची चिंता करील किंवा प्रभुपद चिंतन करील. मग शुकाचार्यासारखा वक्ता, भगवंताची कथा आणि कालाची अत्यंत सीमित अशी मर्यादा असताना परीक्षिताला स्वतःच्या नंतर कोण राजे होतील याचा विचारच न येता तर बरे होते. पण परीक्षितीला स्वतःची क्षिती नाही. कृष्णाने रक्षित पृथ्वी कृष्णाच्या स्वधामाला जाण्याने कुणी सांभाळली, अर्थात भगवत कार्य पुढे कसे सुरू राहिले याविषयी त्याचा प्रश्न आहे. त्याचा त्यात स्वार्थ किंवा लोभ नव्हता, तर भगवतकारांचे त्रिकालदर्शित्व येणाऱ्या अनेक पिढ्यांनाच नव्हे तर युगायुगात झाल्यावरही ते प्रकाशक ठरणार आहे, म्हणून भगवंताचीच ही योजना असावी. द्वापर युगातच जर कृष्ण प्रभाव असताना पृथ्वीला भारभूत होणारे काही काळ का होईना राहू शकतात, पण पुढे कलियुग आहे तेव्हा काय अवस्था होईल हे शुकाचार्यांकडून प्रगट करवणे हा हेतू परीक्षिताचा असला पाहिजे. भागवताचे श्रवण मनन चिंतन करणाऱ्यांना येणाऱ्या काळात पाथेय म्हणून हाताशी राहावे यासाठी पुढील काळाचे वर्णन करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे भागवत पुराणाचा काळ हजारो वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळी सांगून ठेवलेल्या अनेक गोष्टींचे आज प्रत्यक्ष दर्शन अनेकांना घडले आहे. त्यातून एक गोष्ट नक्कीच लक्षात घेण्यासारखी आहे की जर हे खरेच युग प्रभावाने अधपाताकडे जात असेल तर समोर दिसणाऱ्या दीपस्तंभाचा उपयोग करून तो टाळण्याची वृत्ती स्वीकारावी आणि त्याचा वेग तरी अवरुद्ध केला पाहिजे. यासाठी पुन्हा धर्मग्लानीची आणि अवताराची वाट न पाहता उद्धाराची वाट धरावी. असो, परीक्षिताच्या या जनकल्याणाच्या उद्देशाने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात श्री शुक म्हणाले, राजा, जरासंधाच्या वंशात शेवटी पुरंजयाचे राज्य राहील. त्याचा मंत्रीच त्याचा वध करून स्वतःच्या पुत्राला राज्यावर बसवेल. द्वापरयुगाचा हा शेवटचा आणि कलीचा प्रारंभाचा काळ आहे. साहजिकच कलीचा प्रभाव बसणे सुरू झाले समजावे. ही राजांची मालिका, एकाच नावाचे प्रद्योतन 5 राजे, नंतर शिशुनाग, विदिसार, नंदीवर्धन, महानंदीला त्याच्या शूद्रपत्नीपासून नंद नावाचा पुत्र होईल. तेव्हापासूनच शूद्र राजांची मालिका सुरू होईल. या राजाच्या 100 वर्षानंतर चाणक्य 9 नंदांचा काळ संपवून मौर्यवंशी राज्य सुरू होईल. चाणक्य चंद्रगुप्त मौर्याला राज्यावर बसवेल. पुढे अशोकवर्धन, त्याचे पुत्र वगैरे 100 वर्षापर्यंत जास्त काळ राज्य करतील. त्यानंतर कण्ववंश सुरू होईल. हळूहळू मगध देशाचा राजा दुसरा पुरंजय आपल्या दुष्टाव्याने आणि क्रूर कर्माने अधस्तर वर्तन करतील. हे राजे आचार विचार भ्रष्ट, अधार्मिक व खोटे वागतील. हे रजोगुणी तमोगुणी राजे सर्व प्रजेलाच खाऊन टाकतील. प्रजासुद्धा यथा राजा तथा प्रजा नावाने वागतील. आपापसात लढतील, एकमेकांना त्रास देऊन नष्ट होतील. बलवान काळाच्या प्रभावाने वरचेवर धर्म, सत्य, पावित्र्य, क्षमा, दया याचा लोप होत जाईल. हा कलियुगाचाच आरंभ आहे. धनसंपत्ती ज्याच्याकडे आहे त्यालाच लोक कुलीन, विद्वान आणि न्यायी समजतील. विवाह संबंध स्वतःच्या मर्जीने होतील. व्यवहारात कपटाचे महत्त्व वाढेल. ही सगळी यादी पाहिली म्हणजे
हजारो वर्षापूर्वी वर्तविलेले हे कथन आज सत्यात आलेले आपण पाहतच आहोत. धर्माचे रक्षण करणारे भगवान जेव्हा कल्कीचा अवतार धारण करतील, शंभल गावी विष्णू यश नावाच्या श्रेष्ठ ब्राह्मणाच्या घरी कल्की अवतार घेतील, सर्व डाकू लुटारूंचा संहार करतील, घोड्यावर बसून सर्वत्र संचार करतील, प्रजा सुखी होईल, चंद्र सूर्य गुरु एकाच वेळी पुष्य नक्षत्रात येतील, तेव्हा कलियुग संपून सत्ययुगाची सुरुवात होईल. माणसाच्या कालगणनेनुसार कलियुग 4,32,000 वर्षांचे आहे. सांप्रत कलीचे 1/4 भागाचेही समापन झाले नाही. तेव्हा हा काळ कसा कठीण आहे ते एवढ्यावरूनही लक्षात येईल. यानंतर प्रलयाचे 4 प्रकार वर्णिले आहेत. प्रलय म्हणजे सर्वनाश असेच आपण गृहीतक आहे. ध्वन्यार्थाने प्रलय म्हणजे सर्वनाश असेलही, परंतु प्रलय ही कालगणना आहे याची कल्पना श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदाच्या अभ्यासाने येते. सेकंदापासून दिवसाच्या 24 तासापर्यंत आणि महिन्यापासून वर्षापर्यंतचा काळ आपण सहजपणे मोजू शकतो. परमाणु, अणु, त्रुटी, निमिष, तत्पर हे कालमापनाचे एकक आहे. याबद्दल आपण अनभिज्ञ असतो, तसे साशंकही असतो. ही गणती पुढे युज्ञसंज्ञेत जाते आणि एका युगात लक्षावधी मानवी वर्षे असतात. असे 4 युग म्हणजे देवतांचा एक दिवस होतो, याला कल्प म्हणतात. अशी ब्रह्मदेवाची रात्र होते, त्यालाच प्रलय म्हणतात. पण हा नैमित्तिक प्रलय आहे. ब्रह्मदेवाची 100 वर्षे झाली म्हणजे प्राकृतिक प्रलय. या काळात 100 वर्षे पाऊसच पडतो, अन्नाचे दुर्भिक्ष होते, लोक अन्नपाण्याने व्याकुळ होऊन प्राण सोडतील, प्राणी एकमेकांनाच खाऊन टाकतील, अग्नितांडव होऊन वाऱ्याच्या प्रचंड झोतामुळे तो सगळीकडेच पसरेल, त्याच्या भक्षस्थानी सगळेच पडेल. परीक्षिता असे चक्रनेमे चक्री उत्पत्ती स्थिती प्रलय चालतच राहणारे आहे. हे जे उत्पन्न होते ते नाश पावतेच. या अस्तित्वाच्या भ्रांतीचे प्रेयत्व सोडून दे आणि श्रेयसाचा विचार कर. परमेश्वर चिंतन हे श्रेयस आहे, पण याचे ज्ञान द्वैत निर्माण करणारे आहे. तू भक्ती कर, भक्तीत एकत्व अद्वैत आहे. ज्ञानाचा विचार सोडला आणि प्रभुचरण स्मरण राखले की सायुज्य मुक्ती मिळते. राजा परीक्षित म्हणाला, भगवान करुणासागर अनादी अनंत अशा त्या श्रीहरीचे अनाकलनीय असे स्वरूप आणि लीलांचे वर्णन सांगून मला कृतार्थ केले. मी तृप्त झालो आहे. आता आपल्या अनुमतीने मी मौन धारण करून या सर्व विकाररहित चित्ताचे परमात्म्यात विलिनीकरण करीन आणि हा देह त्याग करेन. नंतर राजाने श्री शुकाचार्यांचे पूजन केले. शुकाचार्य त्यांच्या सोबतच्या मुनींसह निघून गेले. राजा परीक्षित ध्यानमग्न झाला आणि हळूहळू ब्रह्मलीन झाला. श्वासोश्वास बंद झाला, देह काष्ठरूप झाला. इकडे ऋषिकुमार शृंगीच्या श्रापाने तक्षक परीक्षितीला दंश करण्यास निघाला. वाटेत कुणी अडू नये म्हणून त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला होता. परीक्षित ज्या गंगा तटावर निश्चेष्ट बसला होता तेथे आला आणि त्याने दंश केला. पण तोपर्यंत परीक्षिती मुक्त झाला होता. मात्र त्या दंशामुळे निर्माण झालेल्या अग्नीत ते शरीर फक्त भस्म झाले. हे ऐकून जनमेजय परीक्षितीचा पुत्र क्रुद्ध झाला. त्याने विद्वान ब्राह्मण बोलावून सर्पसत्राला आरंभ केला. सगळे सर्प यज्ञात पडू लागले. तक्षकाला भीती वाटली. तो इंद्राला शरण गेला. तेव्हा जनमेजयाच्या सांगण्यावरून ब्राह्मणांनी इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा म्हटल्याबरोबर देवगुरु बृहस्पतींनी मध्यस्थी केली आणि अहंभाव नाही आणि माझेचे ममत्व ज्याचे संपलेले आहे त्याला भगवंताच्या परमपदाची प्राप्ती होते. त्यासाठी कटुवचन सहन करा, कुणाचा अपमान करू नका, कशाची तरी आसक्ती ठेवून ते वैर करू नका. ज्या परम तेजस्वी ज्ञानसागर करुणागण प्रभूच्या कृपेने मला हे ज्ञान प्राप्त झाले त्यांचेच चरणी लीन व्हा. त्यानंतर 4ही वेदांचे विवरण शौनकांच्या विनंतीवरून सुताने सांगितले. वेद विवरण. सूत म्हणतात, हे शौनक, परमेष्ठी ब्रह्म जेव्हा सृष्टोत्पत्तीसाठी पूर्वसृष्टीचे ज्ञान व्हावे म्हणून अंतर्मुख झाले, त्यावेळी त्यांच्या हृदयात एक नाद उमटला. आपण सुद्धा अंतर्मुख होऊन सर्व मनोवृत्ती रोखल्या तर आपल्यालाही या अनाहत नादांचा साक्षात्कार अंतरंगात होतो. त्या नादाची उपासना आदिभौतिक, आध्यात्मिक, आदिदैविक त्रिविध दोष समाप्त करून मोक्ष मिळवून देते. त्या अनाहत नादातून अ, उ, म या 3 मात्रांनी युक्त असा ओंकार प्रकट होतो आणि हेच त्या परब्रह्माचे बोधक तत्व आहे. अ, उ, म हे 3 वर्णच सत्व, रज, तम या 3 गुणांना तसेच नाम आणि अर्थ असणाऱ्या ऋक, यजुः, साम व जागृती, स्वप्न, सुषुप्ती, भू, भुव, स्वः या 3नांनाही धारण करतो. अर्थात सर्व मंत्र, उपनिषदे इत्यादींचे बीज आहे. याच ओंकारापासून ब्रह्माने अंतस्थ उष्म, स्वर, स्पर्श, रस्व, दीर्घ
इत्यादींनीही युक्त वर्णमाला केली. अशा रीतीने ब्रह्मदेवांनी त्यांच्या पुत्रांना नंतर त्यांच्या शिष्यांना शिकविले. पुराण कशाला म्हणतात याचीही 10 लक्षणे सांगितली आहेत. 18 पुराणेही सांगितले आहेत. वेदांचे आत्यंतिक ध्येय म्हणजे भगवत भक्तीच. सनक सनंदनापासून नारद मुनी, व्यास, शुक असा गुरुशिष्य परंपरेतून वेदांचे वर्णनच नव्हे तर मर्म हे स्पष्ट करून सांगितले आहेत. वैशंपायनाचा शिष्य याज्ञवल्क्य यांनी यजुर्वेद शिकला. एकदा तो गुरूंना म्हणाला, गुरुजी, या चरकाध्वर्यूने आपल्यासाठी केलेला शाप विमोचन विधी पूर्ण फळ देणार नाही, कारण त्याच्याकडे तेवढी शक्तीच नाही. असे म्हणणे म्हणजे त्या ब्राह्मणाचा अपमानच आहे. त्यामुळे तू माझा शिष्य म्हणवण्यास अपात्र आहेस. माझी विद्या परत दे म्हणाले. असे म्हणताच याज्ञवल्क्याने यजुर्वेद ओकून टाकला. ब्राह्मणाचा अपमान करणे हा अपराध आहे म्हणून वैशंपायनाने शिक्षा दिली. गुरुला असा शिष्य तयार करावयाचा असतो. त्याच्यात विद्येचेही अहंगंड चालत नाही. वेद ओकून टाकला म्हणजे अक्षरश ओकणे अभिप्रेत नाही. हठयोगाच्या एका क्रियेत हे शक्य आहे असे एका प्रवचनात मी ऐकले होते. तथापि ओकणे हे प्रक्रिया प्रत्यक्षित क्रिया आहे. तोंड आणि जठराशी संबंधित आहे. अन्न ग्रहण करणे आणि ज्ञान ग्रहण करणे यातील क्रिया वेगळी आहे. अन्न पोटात जठरात ग्रहण होते, तेथून तोंडावाटे उलटू शकते. ज्ञान बुद्धीत मेंदूत जाते, तेथून ते वस्तूप्रमाणे बाहेर पडत नाही. याचा अर्थ याज्ञवल्क्याने ते वेद म्हणणे टाकले असा घेता येईल. पुढे तो तैत्तिरीय शाखा म्हणून प्रसिद्ध झाला. वेदांच्या जशा शाखा सांगितल्या तसा शिष्य शाखाही वर्णिल्या आहेत. त्यांचीच बहुतेक नावे प्रचलित गोत्र प्रबोधासाठी आली आहेत. हा सगळा तांत्रिक भाग आहे. श्रीमद भागवत भक्ती रसायन या दृष्टीने पाहिले की ज्ञान आणि भक्तीचे बांध जाणवत नाहीत. असो, भगवंताचे वर्णन भागवतात प्रचुरतेने आले असल्यामुळे अल्पज्ञानात ती पुनरुक्ती वाटू शकते. तथापि भक्ती म्हटली की ती संकीर्तन ओघानेच येते आणि नाम हे संकीर्तनात पुन्हा पुन्हा घ्यायचेच असते. तेव्हा तेही भजनच आहे आणि परमात्मा प्राप्तीचे साधन याहून उत्तम नाही. मार्कंडेय कथा. मृकुंड ऋषींचे पुत्र मार्कंडेय आहेत. प्रलयकालीही ते जिवंत होते अशी आख्यायिका आहे. आत्तापर्यंत तर प्राण्यांचा प्रलयच झाला नाही. मग प्रलयात समुद्रात वटपर्णावर अद्भुत मनुष्य पाहिला. हे खरे असू शकेल काय, असा प्रश्न शौनकांनी सुतांना विचारला. सूत म्हणाले, हे शौनका, ती कथा मी तुला सांगतो. या कथेत नारायणांचा महिमा वर्णिला आहे. म्हणूनच प्रस्तुत भगवान नारायणांचे भगवंताचेच कीर्तन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून सांगतो, ऐक. मृकुंड ऋषींनी आपल्या पुत्रावर मार्कंडेयावर उचित सर्व संस्कार केले होते. त्यामुळे मार्कंडेय ब्रह्मचर्य व्रत धारण करून गुरुदेवांची चरणसेवा करीत होते. मौन धारण करीत, गुरुदेवांनी आज्ञा केली तरच एक वेळ भोजन करीत, अन्यथा उपवासच. त्यांच्या अशा कठोर तपश्चर्येने ते मृत्युंजय झाले होते. असे करता करता 5-6 मन्वंतरे उलटली. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात आणि सध्या ब्रह्मदेवाचे 52वे वर्ष सुरू आहे. अर्थात माणसाच्या मापाने कोट्यावधी वर्षे असू शकतील. म्हणून मार्कंडेय कोट्यावधी वर्षे भगवंताची आराधना करून चिरंजीव झाले म्हणणे सहज शक्य आहे. अशा 7व्या मन्वंतरास इंद्राने त्याच्या तपश्चर्येची भीती वाटून त्याचा तपोभंग करण्यासाठी गंधर्व, अप्सरा इत्यादी मोहजालाचे प्रयोग केले. तथापि ते फोल ठरले. भगवान नारायण प्रत्यक्ष तेथे प्रगट होऊन म्हणाले, हे ब्राह्मण श्रेष्ठ, मी प्रसन्न आहे. मार्कंडेयाने त्यांना दंडवत घातले आणि म्हणाले, देवा, सर्व चराचर जगत चालका, आपण दर्शन दिले हाच वर आहे. अजून काय मागावे. असे मंत्रमुग्ध भाव असतानाच अचानक सोसाट्याचा वारा आला. भयंकर आवाज होऊ लागले. विजांचा कडकडाट होऊ लागला आणि समुद्रात प्रचंड लाटा उसळू लागल्या. आता सगळी पृथ्वीच बुडेल असे वाटत होते. तेव्हा एका वडाच्या पानात एक तेजपुंज बालक त्याने पाहिले. त्याच्याजवळ जाता तोच त्याच्या श्वासावाटे डासाप्रमाणे आत गेला. तेथेही त्याने असाच प्रलय पाहिला. अर्थात उत्पत्ती, स्थिती, प्रलय या तिन्ही अवस्थात तो आत बाहेर व्यापून आहे हे पाहून तो मार्कंडेय चकित झाला. तोच ते बालक, ते वडाचे झाड, तो समुद्रातील प्रलय लुप्त झाले, या सगळ्या प्रसंगात कोटी वर्षे झाली असे मार्कंडेयांना वाटले. ती सर्व योग माया नारायणांनी निर्माण केली. त्यामुळेच मोठे मोठे तार्किक पंडित ब्रह्मवेत्ते सुद्धा कसे मोहित होतात ते कळले. तो ध्यानस्थ असताना गौरीशंकरांनी त्यांच्या आकाशात भ्रमणात पाहिले. त्याची तपश्चर्या पाहून पार्वती म्हणाली, देवा,
या ब्राह्मणाला वर द्या. तो किती काळापासून तप करीत आहे, आता तरी द्या. त्यावर भगवान शंकर म्हणाले, हे देवी, त्याला कशाचीच इच्छा नाही, कारण तो पराभक्तीत लीन आहे. तरी हे गौरी, तुझ्यासाठी आपण त्याला विचारू आणि त्याला पाहिजे ते देऊ. दोघेही तेथे उपस्थित झाले. त्यांना पाहून मार्कंडेयाने तीनही लोकांचे गुरु भगवान शंकराची पार्वती मातेसह अर्घ्य पाद्य आसनादी पूजा केली आणि प्रार्थना केली. हे जगद्गुरो, आपण साक्षात भगवान, पूर्णकाम पूर्णानंद आहात. मी आपली काय सेवा करू? शंकर प्रसन्नतेने म्हणाले, वर माग. मार्कंडेयाने सश्रद्ध अंतकरणाने सद्गतीत होऊन फक्त प्रणाम केला. तेव्हा पार्वतीच्या प्रेरणेने भगवान शंकरांनी स्वतःच त्याला आशीर्वाद दिले, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण हो, तुझी अखंड अनन्य भक्ती राहो, तुझे पावित्र्य, यश, अजरत्व आणि अमरत्व कल्पकल्पांतरापर्यंत राहो, तुला त्रिकाल ज्ञान आणि वैराग्य विज्ञान प्राप्त हो. मार्कंडेयाला मायारूपाने सार्वकालिक दर्शन घडवण्यासाठी भगवंतांनी केलेली ही लीला होती. पण लोककथेच्या प्रवाहात खरा प्रलय आणि माया प्रलय यात भेद करत नाहीत. त्यामुळे प्रलयानंतरही मार्कंडेय जिवंत कसे, असा प्रश्न उपस्थित करतात. यानंतर भगवंतांनी धारण केलेल्या अंग उपांगाचे आयुधांचे रहस्य अर्थात त्याची रूपके वर्णन केली आहेत. येथे 12व्या स्कंदाच्या 11व्या अध्यायाची समाप्ती आहे. 12 स्कंद समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवताची अवतरणिका. सूत म्हणतात, श्रीमद भागवत हे श्री विष्णूंच्या अवताराचे अद्भुत चरित्र आहे. निर्गुण परब्रह्माचे हे वर्णन ऐकल्याने वाचल्याने सर्व पापांची निवृत्ती होऊन प्रत्येकाचे जीवन चरित्र शुद्ध करणारे आहे. याच्या पहिल्या स्कंदात भक्तियोग आणि परीक्षित नारद कथा आहे. द्वितीय स्कंदात ब्रह्मदेव नारद संवाद, योगधारणा आणि सृष्टोत्पत्ती आली आहे. तृतीय स्कंदात कपिल मुनी व देवहूती संवाद आहेत. चतुर्थ स्कंदात मारीचादी 9 प्रजापती, दक्ष यज्ञ, ज्योतिषचक्र, पाताळ, नरक निरूपण आले आहे. पंचम स्कंदात प्रियव्रतोपाख्यान, प्रचेतापासून दक्षांची कन्या संतती व्रत्रासुराची उत्पत्ती आहे. 7व्या स्कंदात हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष प्रल्हाद चरित्र आहे. 8व्या स्कंदात मन्वंतराची कथा, गजेंद्र मोक्ष, विष्णूचे दशावतार वर्णन आहे. 9व्या स्कंदात इक्ष्वाकू वंशाचे वर्णन, श्रीरामचरित्र आले आहे. 10व्या स्कंदात भगवान कृष्णावतार यांच्या लीला आहेत. 11व्या स्कंदात ब्राह्मण शाप आणि यदुवंशाचा संवार आहे. 12व्या स्कंदात निरनिराळ्या युगांची लक्षणे, कलियुगात मानवांचे व्यवहार, मार्कंडेय कथा आणि भगवंताची अंग उपांगे व आयुधे यांची वर्णन आहे. हे ऋषींनो, सूत म्हणाले, या लीलांचे श्रवण कीर्तन अशुभत्व नष्ट करणारे आहे. जो एकाग्र चित्त एक क्षणभरही जो हे ऐकतो तो पवित्र होतो. जो एकादशी द्वादशीला भागवत श्रवण करतो तो पापरहित होतो. उपवास करून पुष्कर, मथुरा किंवा द्वारका नगरीत पाठ करतो तो भयरहित होतो. सगळ्याच पुराणात भगवंताचे वर्णन असले तरी भागवतात ते प्रत्येकच प्रसंगाने आलेले आहे. ज्यांनी हे रहस्य जाणले ते स्वकल्याण प्रवृत्त महाभाग आहेत. भगवंताला जाणणाऱ्याला आणि भागवताला ते सांगणाऱ्या शुकदेवांना मी प्रणाम करतो. श्रीमद भागवताचे स्वरूप. वक्ता श्रोतादी. शौनकादिक ऋषींनी सुतांना विचारले, आपण संपूर्ण भागवत तर सांगितले, आम्हीही अत्यंत प्रेमादराने ते श्रवण केले. तथापि या पुराणाचे स्वरूप, प्रमाण आणि वक्ता श्रोत्यांची लक्षणे आम्हाला सांगा, जेणेकरून लोकोपकार ही होईल. सूत म्हणाले, सच्चिदानंद हेच भागवताचे स्वरूप आहे. श्रवण, चिंतन, मनन करणाऱ्याच्या अंतकरणात भक्तीच्या धारांचा वर्षाव करणारे ते भागवत आहे. अक्षररूप ब्रह्म हे हृदयग्रंथीचे भेदन करते. ज्ञान, विज्ञान, भक्तीची प्राप्ती देणारे साधन आहे. श्रोत्यांचे प्रमुख 2 भाग भागवतात वर्णन केले. एक उत्तम श्रोता, दुसरा अधम श्रोता. दोन्ही डगरीवर हात ठेवणारा किंवा कुंपणावर बसणारा इथे अभिप्रेतच नाही. उत्तम श्रोत्यांच्या लक्षणांचे वर्णन करण्यासाठी चातक, हंस, शुक आणि मीन उदाहरणे आहेत. तर अधमाच्या वर्णनासाठी लांडगा, भुरुंड पक्षी, बैल आणि उंट याच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख आहे. चातक फक्त ढगातून पडणाऱ्या पावसाचे पाणी पितो, तसा भक्त केवळ कृष्णासंबंधीच ऐकतो. हंस पाणी आणि दूध वेगळे करतो, केवळ दूधच पितो, तसा तो अनेक गोष्टी ऐकल्या तरी सार ग्रहण करतो. शुक शिकविले तेवढेच बोलतो वा ऐकले तेवढे मधुरपणे इतरांना सांगतो. मीन डोळे उघडे ठेवून अथांग सागरात विहार करतो, त्याप्रमाणे अनिमित नेत्राने मौनाने कथा सागरात विहार करतो तो. लांडगा हरिणाला भयानक आवाज काढून भिवितो,
तसा श्रोता मोठ्याने बोलून भक्तांची तंद्री भंग करतो. बैल पुढे टाकलेले सगळेच खातो. त्याला ग्राह्य त्याज्य विवेक नसतो. उंट आंब्याचे पान सोडून कडुलिंबाची पाने खातो. तसा श्रोता मर्म सिद्धांत सोडून दृष्टांताच्या मागे जातो. दृष्टांत तितुका एकदेशी असे वचन आहे. उंटासारखा श्रोता त्या एकदेशीत्वाचा विचार सोडून त्यातील इतर बाबींकडे लक्ष देतो आणि सिद्धांताचा विपर्यास होतो. तुलसीदासांच्या जीवनात घडलेल्या घटनेत पत्नीविरहाने व्याकुळ झालेले तुळशीदास नदीचा पूर, अंधारी रात्र, खिडकीखाली लटकणाऱ्या सापाला दोरी समजून त्या आधाराने पत्नीच्या महालात प्रवेश इथपर्यंतच्या सगळ्याच गोष्टी आवर्जून लक्षात ठेवतात. पत्नीने केलेला उपदेश, इतका ध्यास देवाचा ठेवला असता तर देव भेटला असता, हे विसरून जातात. प्रेमीजनांनी भेटण्यासाठी काहीही करावे, कशालाही भिवू नये, कशाचीही तमा बाळगू नये असा विपर्यासच करतात आणि अशा विपर्यासाचे शब्दश्चलांचेच भांडवल करून अनेक कथा, कादंबऱ्या, मालिका यांची रेलचेल होते. अशा उंट श्रोत्याची सध्या चलती आहे. असो, आता वक्ता कसा असावा याचाही विचार करावा लागेल. जो मनाने सदैव भगवत चरणाशी लीन असतो, ज्याला काहीच अपेक्षा नसते, जो दयाळू असतो आणि कथाप्रसंगात उत्तम उदाहरणे देऊन सिद्धांत समजावतो, तो उत्तम वक्ता होय. सांप्रत कलियुगात वैदिक कर्माचे ज्ञान, वैराग्य या गोष्टी अत्यंत दुर्मिळ झाल्यामुळे सांसारिक जनांच्या लौकिक इच्छा आकांक्षाची परिपूर्ती करणारेही साधन आहे. जिथे कथा चालू आहे त्या ठिकाणी उपस्थितांसाठी तनाने धनाने सेवा करणेही पुण्यप्रदच आहे. कथा चालू असताना सप्ताह वगैरे एक भुक्त राहावे, हविष्यान्न भक्षण करावे, भूमिशयन करावे, ब्रह्मचर्य पालन करावे, कथावाचकांना वस्त्रालंकार आदी द्यावे, गाय द्यावी म्हणजे सांगता होते आणि अभिष्ट सिद्धी होते. इथे भागवत महात्म्याच्या चौथ्या आणि शेवटच्या अध्यायाची समाप्ती होते. गोपाळ कृष्ण भगवान की जय. शेवटी थोडेसे माझे. श्रीमद भागवत या महापुराणाविषयी मला लहानपणापासूनच गोडी असावी म्हणण्याचे कारण मला ते माझ्या कोणत्या वयापासून माहीत झाले याबद्दल मीच अनभिज्ञ आहे. मला आठवते ते असे की मी लहान म्हणजे 5वी-6वीत असताना माझ्या मातेबरोबर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी करवीर यांचे प्रवचन ऐकण्यास जात असे. त्यावेळी त्यांच्याकडून ऐकलेली काही धर्माची मूलतत्वे कशी तरी भागवत कथेत ऐकल्याने ती माझ्या स्मरणकोशातून जागी झाली. ते वय जरी भागवत ऐकण्याचे किंवा वाचण्याचेही नव्हते, तरी अंतःकरणात खोल कुठेतरी दडलेले ते स्फुल्लिंग पुन्हा पुन्हा चमकून अस्तित्वाची जाण करून देत होते. मी मोठा होत गेलो, काळ मागे पडत गेला. माझे पूज्य पिताश्रीच भागवत सांगत हे कळाले. त्यांचेकडून तसे नेहमी ऐकायला मिळे. एकदा तर त्यांनी मला फक्त मलाच भागवत सांगायचे ठरवले. प्रत्यक्षातही तो प्रयोग बहुवंशी सिद्ध झाला. माझ्या ज्ञानात भर पडत गेली. पुढे माझे श्वशुरही भागवताचार्य निघाले. त्यांचेही ऐकले. योग कसा असतो पहा. माझे पिताश्री गजाननराव तथा बाबूगुरू आपस्तंभ, माझे श्वशुर श्री गजानन महाराज कहाळेकर या 2 विभूतींकडून, 2 गजाननांकडून ते ज्ञान मला प्राप्त झाले. एकच गजानन गणेश सकल विद्यादाता मतिप्रकाश करता आहे. मला तर त्यांचा दुप्पट लाभ होणारच. भागवतावर विचार करण्याची प्रेरणा मला त्यांच्याकडूनच मिळाली. पुढे अनेक पंडितांची, शास्त्रीजींची भागवत पारायणे ऐकली. अनेकांनी केलेली भाष्ये वाचली. आता दूरदर्शन आल्यापासून तर रोज सकाळी चहाबरोबर भागवत असतेच. इतके सगळे असताना मी काय लिहितोय, मलाच हा प्रश्न पडला होता. भागवतात आहे ते सर्वत्र आहे, भागवतात नाही ते कुठेच नाही असा उद्घोष करणाऱ्या भागवतातच या प्रश्नाचेही उत्तर उपलब्ध आहे. एकश्लोकी रामायण आहे, त्याचे महाकाव्य झाले. चतुश्लोकी भागवत आहे, त्याचे श्रीमद भागवत पुराण झाले. अर्थात हे वाङ्मय नित्य नूतनच आहे. कालांतराने त्यावर अभ्यास करून विचारमंथन करणाऱ्या प्रतिभावंताची ही प्रज्ञा ही प्रभुकृपेने नवोन्मेष शालिनी आहे. म्हणूनच त्यावर अनेकानेक ग्रंथ निर्माण झाले. कुणी गाथा, कुणी ज्ञानेश्वरी, कुणी अध्यात्म, रामायण हाताशी घेऊन भागवत कथा करतो. कुणी ब्रह्मसूत्राचे बोट धरून भागवत कथा ज्ञान यज्ञ करतो. कृष्ण एक पूर्ण पुरुषोत्तम भगवान या नावाने जगद्विख्यात भक्ती वेदांत समितीने एक मोठा ग्रंथ प्रकाशित केला. त्यात भागवताचे कथारूप प्रगट झाले आहे. तर परमपूज्य डोंगरे महाराजांच्या भागवत रहस्यात सिद्धांत दृष्टांताच्या बाहुल्यात अनेक कथांचा संकोच आहे असे वाटल्या वाचून राहत नाही. महाभारताच्या संदर्भात नारदांचा आणि व्यासांचा संवाद झाला. त्यात नारद म्हणतात, मुनिवर्य यथा धर्मादश्चार्था मुनिवर्यानुकीर्तित.
न तथा वासुदेवस्य महिमा यानुर्वर्णितः। जुगुप्सितं धर्मकृतेऽनुशासनः प्रभावरक्तस्य महान् व्यतिक्रमः। यद्वाक्यत्तो धर्म इतितरः स्थितो न मन्यते तस्य निवारण जनः। धर्मादी पुरुषार्थाचे वर्णन ज्याप्रमाणे आपण केले त्याप्रमाणे भगवान वासुदेवाचे वर्णन केले नाही. धर्म प्रतिपादनासाठी आपण ज्या अनेक गोष्टी ऐकल्या ते ऐकून विकारवश लोक त्यात अडकून सिद्धांतालाच आचवतील. इथेच माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. इथेच माझा मुद्दा आहे. भागवतात पानोपानी आलेले भगवंताचे स्वरूप वर्णन भक्तिप्रेमात मनाला डोंबवित असले तरी त्या ठाईच सोकावल्याने प्रभुप्राप्तीच्या क्रियाकल्पांना सिद्धांतांना वंचित राहू शकते. अनेक प्रज्ञावंतांच्या दृष्टीने माझा हा विचार अविचारही ठरेल कदाचित, पण क्षुल्लक वाळूचे कण 2 दगडांच्या फटीत टाकून खारीलाही इति कर्तव्यता वाटलीच ना. माझा हा प्रयत्न त्या दर्जाचा ठरला तरी मी धन्यच झालो. तापत्रय मुक्तीसाठी ते प्रभुचरण रजांचे ते ही होणे पुरे. हातापायात आणि मनबुद्धीत दुर्दम्य इच्छा कार्यशक्ती असली तरी पश्चेंद्रियाचा असहकार आहे. बाह्य दर्शन संपवून अंतरंग दर्शनाचा हा भागवताचा किंवा भगवंताचाही संकेत असेल. केसांनी बघून वयास जणू त्या कृष्णत्वही त्यागिले. लक्षावे विषयास ना म्हणून ते चक्षुही मंदावले, असे एका संत कवीने म्हटले आहे. अर्थात प्रभू गुणगान करणे, वर्णन करणे, लेखन करणे हेही बहिरंग दर्शनच विषय आहे. आता तेही न करता अंतशुद्धीकडेच त्या चक्षुरिंद्रियांना अंतर्मुख करावे अशी भगवंताचीच इच्छा आहे. म्हणूनच चर्मचक्षुपुढे अंधार आहे. भागवत लिहिण्यास सुरुवात करतानाच मला या अंधाराचा प्रकाश बुद्धीत पडलेला कळाला होता आणि हेच कार्य पूर्णत्वाला जाण्याविषयी साशंकता होती. पण श्री भगवान श्रीकृष्णांचीच ही लीला गाथा असल्याने त्यांनीच ती पूर्ण करवून घेतली. हेच खरे. लीला तुमची, शब्दही तुमचे, मी केवळ लेखनी. माता ठेवूनी चरणी विनवितो, मुक्त करा या क्षणी. गोपाळ कृष्ण भगवान की जय.